अनेक रामकथाकार रामायण सांगत असतात, तुम्ही ऐकलंय, वाचलंय आणि पाहिलंय. पण मी तुम्हाला विचारतो, कोण्यातरी रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्रानं हनुमंतरायाला सीतामाईच्या शोधासाठी जाताना आणि लंका पेटवजो अशा प्रकारची सूचना केलेली ऐकलं का कधी? कोण्या रामकथेत वाचलं तुम्ही? मग हनुमंतरायाने स्वतःच्या मतानं रिकामा उद्योग का केला? बरं मी तुम्हाला विचारतो, शत्रू जरी असला तरी वैऱ्याचं घर आणि गाव पेटवणं, जाळणं चांगलं असतं का? नाही माऊली, पेटवू नये. एक गाव उठवल्याचं पाप, वेद जाळल्याचं पाप आणि भ्रूण हत्या केल्याचं पाप आहे. वैऱ्याचं सुद्धा घर जाळणं म्हणजे, म्हणून पेटवू नये. मग राम प्रभूंनी सांगितलं नाही. बरं, लंका पेटवून आल्यानंतर प्रभू रामचंद्रानं हनुमंतरायाचा सत्कार केला का? नाही केला. पाठ नाही थोपटली. मग हनुमंतरायांनी लंका का पेटवली, का जाळली? त्याचं एकमेव कारण, हनुमंतरायांनी संपूर्ण लंकेत शोध घेतला आणि पाहिलं सगळीकडं सगळ्या बाबतीत मुबलकता आहे, सुबत्ता आहे. फक्त हनुमंतरायांनी एक पाहिलं, संपूर्ण लंकेत भगवान प्रभू रामचंद्राचं भजन मात्र कुठंच नाही. आणि जिथं भजन नाही ते पेटवण्याच्याच लायकीच असते. म्हणून जिथं राम नाही त्याचं आपल्याला काही काम नाही. हनुमंतरायानं पेटवली. तुकोबांनी सुद्धा तेच सांगितलंय. तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. उलट लंका पेटून आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी हनुमंतरायाची पाठ थोपाटलेली आहे, शाबासकी दिलेली आहे की जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, जाळीली लंका. म्हणून ज्ञानोबरायाची ओवी आपण बोलून गेलो. माझी या भक्तीविन जळो ते जियाले, पण त्या जीवनाला काही अर्थ नाही, किंमत नाही. तुकोबांचा एक गोड अभंग आहे माऊली. आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा, मग होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. जळो ते समूळ धन संपत्ती, उत्तम कुळ तुका म्हणे देवा, जेणे घडे तुझी सेवा. म्हणून जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा या सोबतच मूलभूत गरज आहे, ते म्हणजे माणसाला भजनाची आहे, पूजनाची आहे, भक्तीची आहे, साधू संतांच्या संगतीची सुद्धा आहे. एक वाक्य बोलतो मायबाप ऐका. जीवनात एखाद्या वेळेला देव नाही भेटला तरी चालेल, पण जीवनात संतांची संगती माणसाला जरूर भेटली पाहिजे. फार मोठं नुकसान होतं जीवनात. एखाद्या वेळेला देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण जीवनात संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याकडे तेच मागणी